सांजच्या पारी डेअरीचा भोंगा वाजला. तसं रानात काम करत असलेली लोक आता घरला जायच्या वडीनं बिगी आवराआवर करू लागली. भाताची रोपत भाताची रोपं लावत असलेली गिरजाबी यात होती. हं. बिगी तिनं स्वतःच्या नऊवारीवर शेतात घातलेली कापडं उतरवली आणि बुट्टीत भरली. खुरपं आडोळचा डबा बी बुट्टीत सारखा ठेवला. डोक्यावलं इरलं घेत निराप राप राप चिखलाची वाट तुडवीत घराच्या वाटेला लागली. पावसाचा जोर बी जरा कमी झाला होता. वाटत पवाराच्या मंजुळाच्या बांधावर कोरडूच्या भाजीचं ही घसच्या घस लगाडलं होतं. वंदूला ही भाजी आवडती या. तिला तकडं कोल्हापुरात शहरात ही भाजी मिळत नाही, म्हणून तिनं भरारा भाजी तोडून बुट्टीत टाकली. मंजुळाच्या शेतात बी भात रोपाची लावण चालू होती. तिरावड्यावर बसून तरवा काढीत मंजुळानं ववीचा सूर धरला होता आणि बाकीच्या तिच्या सुरात सूर मिसळत होत्या. सासरी जात बाळ घोड लागल वाळवटी, लागल वाळवटी, घोड लागल वाळवटी. माझं गतान बाळ सोड गळ्या बीची मिठी, गळ्या बीची मिठी, माझ्या गळ्या बीची मिठी. लांब जाईस्तोवर गिरजाच्या कानात ती ववीचं सूर घुमत होतं आणि गिरजाच्या डोळ्यातल्या खारट धारा वरनं पडतेल्या पावसाच्या गोड्या धारासंगट खालती वाटवरच्या चिखलात मिसळून लाल होत होत्या. लेकीच्या आठवणीनं तिचा जीव वर खाली होत होता. 4 दिवसावर राखी पुन्हा होती, म्हणून शहरात दिलेली तिची थुरली लेक वंदू आज गावाला येणार होती. सकाळीच धाकल्या पोराला तिनं वंदूला आणायला कळीच्या लाडवाची शिदोरी करून पाठवलं होतं. तसं घरात लेकीची उठबस करायला सून होतीच, तरी बी लेक इतक्या दिवसानं येणार म्हणून गिरजाला कधी एकदा घरला जातो आणि कधी लेकीचं कडाडा मुक्क घेतो असं होऊन गेलं. गिरजाबाई मोठी कष्टाळू, नेटकी, खमकी, हट्टी, तितकीच हळवी आणि मायाळू इदवाबाई. पोटाला 2 पोरं. थोरली लेक वंदना लांब तकडं कोल्हापुरात एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगारावर कामाला होती आणि जावाय बी चांगला रेल्वे खात्यात इन्स्पेक्टर होता. धाकला पोरगा रवी आणि त्याची बायको कविता, दोघं बी गावातल्या शाळेत मास्तर होती. तसं बघितलं तर गिरजाला कशाची दिकुल कमी नव्हती. तिचं आयुष्यभराचं सारं कष्ट आता फळाला आलं होतं. शेतात राबायला गेलेलं तिच्या पोरासनी जरा दिकुल आवडत नव्हतं. ती पोरासनी समजी घालायची. रिकाम्या मनात नको नको ती विचार गर्दी करतात. जीवाची उग घालमेल होती. रानामाळात लोकांच्या संगती कामात असलं का वकूद निघून जातो आणि घासानं घास चढ बी जातो या, असं म्हणून अजून बी लोकांच्या नडीला ती शेताभातात कामाधंद्याला जात होती. बऱ्याच दिवसानं लेक आज माहेरपणाला येणार म्हणून गिरजा खुशीत होती. एक पाऊल टाकीत गावाकडचा रस्ता मागं सारत होती. तिची पावलं मोहरं जात होती आणि मन मात्र भूतकाळात मागं सरत होतं. तिला तिच्या आईची आठवण आली. आपण नवीन लगीन झालं त्या वक्ताला माहेरला गेलो की आई असंच धापा टाकीत घालवरीच्या यगात शेतातनं घरला यायची. कडकडून मिठी मारायची, चोळून मोळून धावून माखू घालायची. तव्यातली उरवून पहिली भाकरी आपल्याला खायला द्यायची. बाबा किती म्हणून कौतिक करायचा. नांदून आलेला सारा शिन कुठं निघून जायचा. परवंदू पोटात होती तेव्हा कसलंसे निमित्त होऊन आई गेली. लगेच वर्षानं बाबी गेला. तेव्हाच आपलं माहेर कायमचं सुपलं. धाकल्या रवीचा जन्म झाला आणि आपल्या पुण्यांदा मोठा आबाळ कोसळलं. देवानं एकटीवर साऱ्या संसाराचं वज्ज टाकलं आणि आपल्या मालकाला आवातनं धाडलं. माहेरचा आधार वाटू लागला. भाऊ आपला असला तरी भाऊजनं कधी देखील आगत दावलीच नाही. कधी धीराचं 2 सबूत बोलली नाही. सणावारी राखी पुनवला नाही तर भाऊ बीजला गेलं की घालून पाडून बोलायची. रांडमोंडबाई काहीतरी मागल म्हणून आधीच फनकाऱ्यानं बोलून रिकामी व्हायची. मग आपलं बी जाणं कमी झालं. ना सासरच्या कोणाचा आधार ना माहेरचा. आपण बी खचलो नाही खरं. जिद्दीनं दिल्या घराला नांदलो. आपणच 2 पोरांची आईन बाज झालो. हाडमास एक केलं. हालात दिस मास काढलं.
पोरं जतान केली. दोन्ही लेकरासनी शिकवलं, पण माहेरचा उंबरा कसला हाय ते बघाय म्हणून परत गेलो नाही. कधी मधी भिवादा यायचा भेटायला, पण मागल्या 10-12 वर्षात त्यानं बी येणं टाकलं. मग रागानं आपण बी चौकशी केली नाही. आपल्याला कधी मनासारखं माहेराचं सुख मिळालंच नाही. पर आपल्या लेकीला आणि सुनेला मात्र हे सुख आपणच द्यायचं. गिरजाच्या मनातला विचार मधमाशीच्या रेवणागत घुईंघुईत होता. माहेरच्या आठवणीने तिच्या डोळ्याच्या कडा जड झाल्या होत्या. पाण्यानं भरलेलं तिच्या डोळ्याला धुसर असं गावाच्या महादेवाचं देवळाचा कळस दिसला आणि बिगी तिनं डोळं पुसलं आणि घराच्या दिशेनं पाऊंड वळली. लांबनच तिला दारात लेकाची फटफटी दिसली. तशी गिरजानं आपल्या चालण्याची गती बी वाढवली. दारात जातेच तवर लेकीची लहान गेवड्या मारत जवळ आली. गिरजानं तिच्या दोन्ही गालावनं हात फिरवत स्वतःच्या दोन्ही कांचल्यावर बोटं मोडत माझं गुन्हाचं ग लेकरू ते म्हणून तिला काकत अच्युती उचलून घेऊन घरात गेली. 6-7 महिन्यानं लेक घरला आली होती. लेकीला बघून तिच्या नेत्राचं पारणं फिटलं होतं. कितीतरी वेळ ती लेकीकडे बघत होती. गिरजा काकूला तिला कुठं ठेवू आणि कुठं नको असं होऊन गेलतं. सुनकडं बघून ती बोलली, कविता मुला काहीतरी गोड कर ग आज जेवणात. अहो आई, आज मी ताईंच्या आवडीचे गुलाबजाम केले आहेत. सारं जेवण ताईंच्या आवडीचंच आहे. कविता गिरजाकडे बघत हसत बोलली. आई, अगं वहिनीला काही सांगायला लागत नाही ग. माहेरी आलं की ती मला पुरतं माहेर पण भोगू देते. तू घरी नसताना देखील. वंदना हसत हसत बोलली. स्वयंपाक खोलीत जेवण करीत कसलासा विनोद करीत दोघी हसत खेळत कामं करत होत्या. गिरजा मनात फुलली होती. ही सून आणि ती लेक दोघी बी सारख्याच. बाकीच्या ननंद भावजासारख्या या कुठं आहेत? जीवाभावाच्या गडणीगत राहत्या त्या. एकामेकीच्या मनातलं यशने नेमकं कळतं या. गिरजाला हिचं खूप अपूर्वाई वाटत होती. आपल्याला असं माहेर का भेटलं नसेल? शेजारच्या यमुनाच्या आवाजानं तिची तंद्री भंग झाली. गिरजा, अगं ये गिरजा, उद्या शेवटची रोप लावण हाय. उद्याचा दिस शेतात येशील ना मग तिला? नाही नाही बाई, मी काय आता याची नाही. आज वंदू आली या. पोर तकडं कोल्हापुरात हापिसात जाती. कशी वाळून चिप्पाडागत काया झाली तिची बघ की. लेक 4 दिवसासाठीच आली या. तिच्याजवळ जरा वाईच येळ काढावा म्हणतोय ग. चांगलं चुंगलं खायला करून घालावं म्हणतोया. वंदू आली वय, मग राहा बाई 4 दिवस. लेकी नांदायला गेल्या की गेल्याच, हायत तवर आपल्या मर्दीने. असं बोलत यमुना आपल्या लेकीच्या आठवणीनं आलेला हुंदका दाबत बाहेर पडली. आतमध्ये अजून बी वंदना आणि कविताचं गुज सुरूच होतं. खूप सुकावलेल्या नजरेनं हा सर्गीचा देखावा गिरजा मन भरून बघत होती. काय करायला गेली की दोघी बी तिला करू देत नव्हत्या. कशा म्हणून कशाला हात लावू देत नव्हत्या. न राहून आपल्या लेकीला गिरजा बोलली, वंदू, तू नशिबाची आहेस लेकी. नाहीतर आमची भावजं किती वर्ष झाली मायार बघून. साधी गाठभेट बी नाही, गावाकडचा देवधर्म बी नाही. आपली माणसं नजर पडून एक नव्हत 2 तपस्तरी संपली. भिवादाला भेटून तर किती वर्ष झाली कोणास ठावं. असं बोलत गिरजानं डोळ्यातलं पाणी पदरानं पुसलं. कविता आणि वंदना एकमेकीकडे नुसत्या बघत राहिल्या. वंदनाचं 4 दिवस अगदी मजेत गेलं. आईच्या हातची तेला मालिशाची आंघोळ, वहिनीच्या हातचं गोडाधोडाचं खाणं पिणं, भावाबरोबर गावात शेतात शाळेत मारलेल्या चकरा, माहेरला आलेल्या मैत्रिणीबरोबर गप्पातनी तिचं 4 दिवस हा म्हणता मागं सरलं. जायाचा वकूत आला. गिरजा लहान मुलागत हुंदकं देऊन रडत होती. शेवटी लेक परक्याचं धन. रंगीत फुलपाखरावानी येतील नि येडं करून माघारी जातील या विचारात गिरजा आपल्या कामाला लागली. 8-10 दिवस असंच गेलं नि एक दिवस भर दुपारी लेकीच्या सासऱ्यात दारातच गाडी घेऊन उभा, हातात शिदोरी. गिरजाच्या काळजाचं पाणी झालं. लेक जाऊन पोचती न पोचती तोवरच इवाय का बरं आला असेल याचा विचार करीत तिनं पाहुण्यामोर पाण्याचा तांब्या केला. हातापायावर पाणी घेऊन पाहुणा घरात आला. गिरजाचा गंभीर चेहरा निरखत खाटल्यावर बसला. हसत हसत पाहुणाच बोलला, अक्का, बांधा बोजा आणि चला माझ्या संगट. हं, अहो पर कुठं? कुठं काय कुठं? लामणवाडीला. लामणवाडी?
ही तर माझं माहेर, तिकडं काय करायला गा? अक्का, आता तुला माहीत नाही वय? अगं माझं मूळ गाव बी तेच आहे. गावात साधं का होईना घर आहे आमचं. औंदा गणपती तिकडं बसवायचा असा हाट आहे लेकाचा आणि सोनाचा. आणि मग गवर आणाय माघारी नको काय? माहेर वासनीशिवाय गवर कोण घरात घेईल? तोवर कवितानं आधीच गिरजाच्या लुगड्याची पिशवी आणून समोर ठेवली. गिरजाला काय बी कळनासं झालं. अक्का, हे बघ, चाटक्यानं आवर, जास्तीचा विचार करू नकोस. चल बरं पाडदिशी. हो आई, जा तू. इकडची काय देखील काळजी करू नकोस. चांगलं मंडळाचं गणपती पाण्यात गेलं की मगच ये. रवी हसत बोलला. हो आई, आमची नका काळजी करू. कविताने बी नवऱ्याला दुजरा दिला. गिरजा काय समजायचं ते समजली. ही सारी इगत या ननंद भावजाची हाय तर. मनात विचार करीत गिरजा गाडीत बसली आणि गाडी झुईं करून लामणवाडीच्या दिशेला सुटली. लामणवाडी गाव, गिरजाचं गाव, तिचं मायार. अर्धवट पक्का रस्ता, रस्त्याच्या दोन्ही अंगाला गच्च झाडी, पावसामुळं हिरवगार झालेली गायरानं सारं काही गिरजाला डोळ्यात साठवत होती. गाडी मोरं मोरं सरकत होती. कच्च्या धुळीच्या रस्त्याचं आता डांबरीकरण झालं होतं. पहिल्यासारखा धुळा अजिबात उडत नव्हता. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडी अजून बी आबादान होती. हे बघून गिरजा मनात हरकली. नक्काड्या रस्त्यातनं वाट काढीत गाडी गावाच्या येशीत शिरली. गिरजानं डोक्यावला पदर सारखा केला. लांबून दिसलेल्या मारुतीच्या देवळाच्या कळसाला हात जोडलं. गाव मात्र बदललं होतं. पूर्वीसारखी खापरीची इटामातीची घरं आता राहिली नव्हती. दगडी चिऱ्याची काही कौलारू तर काही सिमेंटचं बंगलं दिसत होतं. तिट्ट्यावरचं वळण लागलं. गाडीची गती मंदावली. तिनं बघितलं, वळणावरचं भलं थोरलं चिंचेचं झाड मात्र हाय तसंच उभं होतं. ह्याच चिंचा पाडायला ती मैतरणी संगट याची. कधी कच्ची हिरवीगार चीज, कधी आंबुरसकी, कधी गाबुळलेली, कधी पांचाट, तर कधी निस्ती आंबाट, तर कधी गोड मधाळ चीज. तिच्या तोंडाला पाणी सुटलं. मिसाळाची सोनी, कुंभाराची हौशी, कांबळ्याची शांती, सावताची कमली आणि आपण काय काय डाव म्हणत होतो या चिच्च खाली. तिला जोरात आरडावा वाटलं. कुठं ग हायसा साऱ्या जणी, कुठं हायसा? माझी आठवण येते का नाही ग तुम्हासनी? तिच्या डोळ्यातलं पाणी थरत नव्हतं. या आश्वासनी मात्र तिनं अडवलं नाही. आज जवळजवळ 24-25 वर्षाचा काळ झालता तिला माहेरात पाऊल ठेवलं नव्हतं त्याला. पाहुण्याच्या दारात गाडी थांबली. तिनं हळूच डोळं पुसलं. वंदना तिची सासू हातात आरतीचं ताट, भाताचं मुटकन, पाण्याच्या तांब्या घेऊन उभ्या होत्या. गिरजाला ववळून दुई बाजूला भाताचं मुटकं टाकून तिला हाताला धरून वंदूनं घरात नेलं. हात पाय धुयाला तिला गरम गरम पाणी दिलं आणि लगेच चुलीवरचं गरमागरम जेवण बी वाढलं. गिरजा लेकीच्या घरात आपलं माहेर पण भोगत होती. रोज लेक तेला मालाची मालिश करून आंघोळ घालत होती. तरतरचा स्वयंपाक करून वाढत होती. गिरजा वंदनाच्या सासू संगट गावात, देवळात, शेतवाडीत रोज फेऱ्या मारून येत होती. आपल्या जुन्या आठवणीत रमत होती. जुनं दिस नव्यानं जगत होती. ओळखीच्या सलगीच्या लोकांच्या गाठीबिटी घेऊन विचारपूस करत होती. रोज रातच्याला गणपती मोर फेर धरला जात होता आणि त्या फेरात गिरजा आपल्या मैत्रिणींनी हुडकीत होती. उंदरुपी दिवशी गणपती बघायला जाऊया म्हणून वंदूची सासू तिला घेऊन घरातनं बाहेर पडली. दोघी अशाच हिंडत फिरत तिच्या भावाच्या दाराजवळ आल्या. गिरजा थबाकली. नकळत तिची पावंडं माहेराच्या अंगणाकडे वळली. दारामोरच्या तुळशीवरनं, बाजूच्या उंबरावरनं, भावाच्या कौलारू घरावरनं तिची नजर भिरू भिरू करू लागली. आज किती वर्षांना ती आपल्या माहेरच्या अंगणात उभी होती. तिला बघून तुळस थरथरली. हुंबूर गलबलला. तुळशीचा कट्टा कावरा बावरा झाला. ती सारं काही न्याहाळत होती, निरखत होती. तिनं बघितलं, आई तुळशीला पाणी घालत होती. दारात बैल धुत होता. आणि भिवादा, तो कुठं दिसना. तिनं नजर फिरावली. भिवादा, तो काय तिकडं भित्ताडा लगट घोस्तांसंकट हसत बसलाय नव. दाद्या, हिथं हायस वय, तुझी गिरजा आली आहे भेट तरी, म्हणत गिरजा मोहरं धावली. बघते तर काय, दारातच भितल्या टिकून बसलेल्या भिवादाकडे तिची नजर गेली आणि ती आपल्या तंद्रीतनं बाहेर आली. त्याला बघून पुरती हादरूनच गेली. किती वय झाले दादाचं, किती थकला ह्यो दादा. तो एक आला नाही, पण आपण का बरं आलो नसेल त्याला बघाया भेटाया.
ती थेट भिवादाच्या समोर जाऊन उभी राहिली. मोठं मोठं डोळं करून त्यानं हिच्याकडं बघितलं आणि काहीतरी हरवल्यागत गवसल्यागत गिरजाक का खरंच जोरात वरडला. गळ्याला पडून ढसा रडू लागला. आवाजा सरशी भाऊजं भाचा तिची बायको भावाची नातवंड सारी बाहेर आली. दोघं बहन भाऊ कितीतरी वखत एकमेकाच्या गळ्यात पडून निस्ती रडत होती. आज 1-2 तपाच्या अंतरानं बनी भावाची गळाभेट झालती आणि गिरिजाला आता कुठं खऱ्या अर्थानं माहेर भेटलं होतं. आज माहेराच्या अंगणात गवर घुमत होती. आज माहेराच्या अंगणात गवर घुमत होती. आली गवर पावईनी ग पावईनी, आली काऊनी कंटाळूनी ग कंटाळूनी, 2 रातीच्या इसाव्याची ग इसाव्याची, आली गवर पावईनी ग पावईनी, आली गवर पावईनी ग पावईनी.